नितीन जोशी संस्कृत आणि संस्कृती या युट्यूब चॅनल अंतर्गत आज आपण पहिल्या भागामध्ये स एव परमाणु हा 5वा पाठ अर्धा बघितलेला होता. याच्या पुढचा भाग आपण बघणार आहोत. मागच्या भागामध्ये अर्णवने घरात येताना बागेतलं एक जास्वंदीचं फूल तो घेऊन आलेला आहे आणि त्याच्याविषयीच्या परागकणांविषयी त्याला कुतूहल निर्माण झालेलं आहे. बाबांनी त्या कुतूहलाचं शमन करण्यासाठी त्याला त्याचं निरीक्षण करायला सांगितलेलं आहे आणि त्याला जे सूक्ष्म कण त्यातले दिसले त्याचं निरीक्षण तो मायक्रोस्कोप म्हणजे सूक्ष्मदर्शिकेखाली तो करतोय. आता हे सूक्ष्म कण त्याला कसे दिसले आणि बाबांनी अर्णवच्या जिज्ञासेचं शमन कसं केलं हा भाग आपण या पाठामध्ये पुढच्या भागामध्ये आता बघणार आहोत. पळूयात पुढच्या याच्याकडे. परमाणवः तु सूक्ष्मेक्षिकया अपि न दृश्यन्ते. हे जे परमाणु आहेत हे परमाणु सूक्ष्मदर्शिकेने सुद्धा दिसत नाहीत. सूक्ष्मेक्षिकया अपि द्रष्टुम न शक्यते न दृश्यन्ते. अर्णवः वदति परमाणु नाम किम. मग हे परमाणु म्हणजे काय. नवीन काहीतरी कन्सेप्ट, नवीन एक संकल्पना बाबांनी त्याच्यासमोर मांडलेली आहे आणि ती संकल्पना त्याला समजली नसल्यामुळे त्याची जिज्ञासा जागृत झालेली आहे. मी मगाशीच माझ्या वक्तव्यात सांगितलेलं की या ठिकाणी दोन पक्ष आहेत. अर्णव हा आधुनिक पक्ष आहे आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून ज्ञानाचा जो पक्ष आहे त्याचे बाबा आहेत. बाबा त्याला या परमाणुविषयीची जिज्ञासा त्याचं शमन कसं करतात हे आपण आता पुढे जाऊया. अर्णवः वदति परमाणु नाम किम. अर्णव म्हणतो परमाणु म्हणजे काय. परमाणु म्हणजे काय. पिता म्हणतो अस्तु ठीक आहे सांगतोय. कथयामि सांगतो. मुष्टिमात्रान तंडुलान महानसतः आनय. मुष्टिमात्रान, मुष्टि इत्युक्ते मूठ, मुष्टिमात्रान मूठभर. मुष्टिमात्रान किम आनय. तंडुलान आनय. तंडुलान इत्युक्ते तांदूळ. कुतः आनय. महानसतः आनय. तह प्रत्यय लागेल की पंचमी स्वभाव तिथे येतो. महानस म्हणजे स्वयंपाकघर. महानसतः स्वयंपाकघरातून. ग्राम ग्रामतः ग्रामातून. गृहतः घरातून. तह प्रत्यय लागला की त्याला पंचमी स्वभाव तिथे येतो. महानसतः आनय स्वयंपाकघरातून मूठभर तांदूळ घेऊन ये. मुष्टिमात्रान तंडुलान आनय. कति तंडुलान. मुष्टिमात्रान मूठभर. मूठभर हे काय झालं तंडुलांचं विशेषण झालं. अर्णवः तथेति उक्त्वा पाकगृहात तंडुलान आनयति. ठीक आहे बाबा. तथा इति. तथेति विग्रह करून बघूया. तथा अधिक इति. तथेति उक्त्वा पाकगृहात मुष्टिमात्रान तंडुलान आनयति. तंडुलान कुतः आनयति. पाकगृहात. पाकगृह शब्दाची इथे काय केली पंचमी केली आहे. इथे तह प्रत्यय लागले. इथे थेट पंचमीचा प्रत्यय त्यांनी लावलेला आहे. स्वयंपाकघर म्हणजेच महानस शब्दाला पाकगृह हे समानार्थी शब्द अंडरलाईन करून ठेवायचं. स्वीकरोतु भवान. बाबांना तो म्हणतोय हे घ्या. आणलंय त्याने कुतूहलापोटी आणलंय. स्वीकरोतु भवान. घ्या तुम्ही. भवान स्वीकरोतु. पुन्हा भवान आहे म्हणजे त्वम वापरासाठी अंडरलाईन वाक्य करून ठेवायचं. भवानच्या ठिकाणी त्वम वापरा असं जर म्हटलं तर काय करावं लागेल आपल्याला. स्वीकरोतुच्या ऐवजी स्वीकुरु असं करावं लागेल किंवा स्वीकुरु ही असं सुद्धा इथे आपल्याला चालेल. हे स्वीकारावे. पिता म्हणतात अधुना इमं तंडुलम विभज्य. आता ते मुठभर तांदूळ ठेवले. ते मुठभर तांदूळातनं काय करतात ते एक तांदूळ त्याच्या हातात ठेवतोय. इमं विभज आणि यांचं विभाजन कर. अर्णवा म्हणतो तात कियान लघु अस्ति एषः. बाबा किती छोटासा आहे हा. कियान लघु अस्ति एषः. पश्यतु एतस्य भागद्वयमपि यथा कथमपि कृतं मया. बघा ना याचं मी दोन भाग सुद्धा कसे बसेच केले. तांदूळ एवढासा त्या तांदूळाचे दोन भाग केले की कसे होणार आहेत बघा. यथा कथमपि कसे बसे मी याचे दोन भाग केलेले आहेत. पिता वदति इतोपि लघुतरम भागम कर्तुम शक्यते वा. इतोपि विग्रह करून घ्यायचा. इतः अधिक अपि. इतः अधिक अपि काय म्हणतात बघा आता. लघुतरम भागम कर्तुम शक्यते वा. ह्याच्यापेक्षा सुद्धा अधिक
भाग आपण करू शकतो का? अर्णवः यदि क्रियते तर्हि चूर्णम भवेत तस्य. बाबांना अर्णव म्हणतोय जर याचा आणखी भाग केला तर त्याचं काय होणार आहे? पावडरच होणार आहे, चूर्ण होऊन जाणार आहे. इतोपि यदि क्रियते तर्हि चूर्णम भवेत. भवेत पुन्हा लकार कोणता आलाय? विधिलिंग लकार आलाय. चूर्ण त्याचं होईल. भवेत तस्य. कस्य? तस्य तंडुलस्य. पिता वदति सम्यक उत्तम त्वया. अतिशय योग्य बोललायस तू. सम्यक उत्तम अगदी लक्षात आलाय तुला बघ. सम्यक उत्तम त्वया. त्वया सम्यक उत्तम. तू अतिशय योग्य बोललायस. यत्र एतद विभाजनम समाप्यते. यत्र ज्या ठिकाणी असं द्रव्याचं विभाजन त्या ठिकाणी संपतं. यस्मात् सूक्ष्मतरं भागं प्राप्तुं न शक्यते सह एव परमः अणुः. ज्या ठिकाणी अशा प्रकारचं विभाजन थांबतं किंवा याच्यापेक्षा अतिशय सूक्ष्म विभाजन केल्या जाऊ शक्य नाही किंवा करणं शक्य नाही, प्राप्तुं न शक्यते सह एव परमः अणुः. तोच खरोखर अतिशय सूक्ष्म अणु आहे. अतिशय सोप्या शब्दात बाबांनी अर्णवला याची व्याख्या सांगितलेली आहे. ज्या ठिकाणी अशा प्रकारे वस्तूचं विभाजन थांबतं आणि त्याच्यापेक्षा सूक्ष्म भाग आपण प्राप्त केला जाऊ शकत नाही, त्या ठिकाणी काय होत आहे त्यालाच परमाणु असं म्हटलं जातं. अर्णवः वदति द्रव्यस्य अंतिमः घटकः मूलं तत्त्वञ्च परमाणुः. आता अर्णवने आपली आपली व्याख्या केली आहे बघा. काय म्हणतात ते? काय म्हणतोय तो? द्रव्यस्य अंतिमः घटकः. कारण बाबांनी काय सांगितलेलं आहे? द्रव्या ज्या ठिकाणी असं विभाजन थांबतं मग तो कदाचित त्या द्रव्याचा शेवटला भाग असावा. म्हणून अर्णवने स्वतःची जुजबी व्याख्या केलेली आहे. काय म्हणतोय तो बघा. द्रव्यस्य अंतिमः घटकः. द्रव्याचा शेवटला घटक. मूलम तत्त्वञ्च. त्या द्रव्याचं जे मूळ तत्व आहे तदेव परमाणु. तदेव परमाणु. तेच परमाणु आहे. सत्यम खलु? बरोबर आहे ना बाबा? असं बाबांना विचारून आपल्या व्याख्येची खात्री करून घेतोय. पिता वदति. वडिलांनी सुद्धा त्याला अनुमोदन दिलंय. सत्यम अयम खलु कणाद महर्षेः सिद्धान्तः. आणि बाबांनी अर्णवला अगदी सोप्या शब्दातच समजावून सांगत असताना प्राचीन इतिहासाची ओळख करून देण्याचा प्रयत्न इथे केलेला दिसतो आपल्याला बघा. या ठिकाणी काय सांगतात बाबा अर्णवला? बाबा म्हणतात की अयम खलु कणाद महर्षेः सिद्धान्तः. हाच कणाद महर्षींचा सिद्धांत आहे. अभि जानासी. जाणतोस तू? तुला माहिती आहे कणाद म्हणजे कोण आहेत? कणाद महर्षी कोण आहेत? परमाणु द्रव्यस्य मूल कारणम इति तेन महर्षिणा प्रतिपादितम. परमाणु हेच द्रव्याचं मूळ कारण आहे हे त्यांनी प्रतिपादित केलेलं होतं. कुणी? कणाद महर्षींनी. तदपि प्रायः ख्रिस्तपूर्वम 5मे 6 वा शतके. आणि ते सुद्धा कधी? इसवी सन पूर्व 5मे 6 वा शतके. इसवी सन पूर्व 5व्या 6व्या शतकात. म्हणजे जे सध्याला आपण जी सनावळी वापरतो आहे ती सनावळी सुद्धा प्रारंभ व्हायची होती त्याच्या जवळपास 500 वर्ष आधी त्यांनी हा सिद्धांत या ठिकाणी प्रतिपादित केलेला होता. अर्णवः वदति तात महर्षिणा कणादेन किम उक्तम परमाणु विषये. बाबा आता अर्णवची जिज्ञासा जरा चाळवली गेलेली आहे. म्हणून तर बाबांना लगेच विचारून देतो, बाबा कणाद महर्षींनी या परमाणु विषयी नेमकं काय सांगितलं होतं? आता जिज्ञासा जरा त्याची निर्माण मनामध्ये झाली आहे आणि बाबा सुद्धा तेवढे उत्सुक आहे त्याला सांगायला. वयम तु केवलम तस्य महाभागस्य नामधेयमेव जानीमः. आम्ही तर त्या महान तत्वज्ञांचं केवळ नावच तेवढं जाणतोय, बाकी काही माहिती नाही. विद्यार्थी मित्रांनो, थोडा इथे विषयांतर करतो. आपल्या भारताच्या इतिहासामध्ये असे अनेक लोक होऊन गेलेले आहेत की ज्यांनी फार मोठं कार्य करून दिलेलं आहे, परंतु आपला स्वतःचा छोटासा नावोल्लेख सुद्धा कुठे केलेला नाही बाळांनो. आणि आपण संस्कृत शिकण्यामागे आपलं प्रयोजन हेच असलं पाहिजे की हे असंख्य जे लोक होऊन गेले आहेत त्यांचं नाव, त्यांचं काम प्रकाशात आणलं पाहिजे. वळूयात विषयाकडे परत. वयं तु केवलं तस्य महाभागस्य नामधेयं जानीमः. आम्ही तर त्या महाभागांचं केवळ महोदयांचं केवळ फक्त नावच जाणतो. पिता म्हणतात कणाद मुनिना प्रतिपादितम. किम प्रतिपादितम?
परमाणू. आता इथे काय सांगतायत बाबा? परमाणूचं खरोखर वर्णन करतायत. काय सांगतायत बघा? परमाणु कीदृशः अतींद्रियः. अतींद्रियः. परमाणु अतींद्रियः. काय सांगतात ते? सूक्ष्म. कसा आहे तो? अतींद्रिय शब्दाचा अर्थ घेऊयात. आपण काय करतोय की एखादी गोष्ट बघायची असेल तर आपल्या त्या इंद्रियांचा वापर करतो. जसं मी आता तुम्हाला बघतोय, तुम्हाला बघण्यासाठी मला कोणत्या इंद्रियाचा वापर करतो? मी डोळ्यांचा. पण हे डोळ्या जे आहेत या इंद्रियांच्या पलीकडे आहे हा, म्हणजे आपल्या अवयवांचा हा विषयच नाही. म्हणजे आपण या इंद्रियांद्वारे त्याचा अनुभव घेऊ शकत नाही. आपल्याला एक छोटीशी घटना सांगतो, विषयांतर करतो, की ज्या वेळेला महाभारताचं युद्ध होतं आणि त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला विश्वरूप दर्शन दाखवतात, त्यावेळेला स्वतःचं विश्वरूप दर्शन घेण्यासाठी ते अर्जुनाला दृष्टी देतात, दिव्य दृष्टी. सामान्य दृष्टीने त्यांच्या स्वरूपाचं दर्शन होऊ शकत नाही. म्हणजेच त्यांचं स्वरूप कसं आहे? अतींद्रिय आहे. म्हणजे सामान्य डोळ्यांद्वारे त्याचं दर्शन होऊ शकत नाही. जसं आपण आता आपल्याला अणूचे स्वरूप बघायचं झालं तर आपल्याला सूक्ष्मदर्शिकेखाली बघावं लागतं. म्हणून त्यांनी विशेषण वापरलं अतींद्रिय, ज्याचा इंद्रियांद्वारे अनुभव घेता येऊ शकत नाही असा अतींद्रिय. दुसरा काय आहे? सूक्ष्म. म्हणून मग अशी सांगितलं तो कशाद्वारे बघितला जातो? सूक्ष्मदर्शिकेद्वारे. अतिशय सूक्ष्म आहे तो. पुढचा काय आहे? निरवयवः. निरवयवः, अवयवरहित आहे. निरवयव आहे तो, निरवयव आहे तो. आणि पुढे काय सांगतात ते? नित्य. नित्य आहे तो. नित्य या शब्दाचा अर्थ काय आहे? तो नेहमी आहे, आजही आहे, काल पण होताच आणि उद्या पण राहणारच आहे. त्याच्यामुळं तो नित्य आहे, सदैव आहे त्याचं अस्तित्व. स्वयंव्यावर्तक. स्वयंव्यावर्तक आणि स्वतः तो भिन्न रूपात परिवर्तित होऊ शकतो. भिन्न रूपेषु परिवर्त्यते सः स्वयंव्यावर्तक. तो स्वयंव्यावर्तक आहे. तो स्वतः भिन्न रूपांमध्ये परिवर्तित होऊ शकतो. जसं वळवलं तसं तो परिवर्तित होऊ शकतो. च म्हणजे कोणती कोणती विशेषण आपण त्याची बघितली? परमाणु अतींद्रियः, सूक्ष्म, निरवयवः आणि नित्य. आणि पुढचा आहे स्वयंव्यावर्तकः. स्वयंव्यावर्तकः अशी त्याची परमाणूची वैशिष्ट्य कोणी सांगितली? कोणी सांगितली आहे? कणाद महर्षींनी सांगितलेली आहे. कुठे सांगितली? वैशेषिक सूत्राणि इति स्वग्रंथे परमाणु तेन व्याख्या कृता. आणि अशी वैशिष्ट्य सांगून त्यांनी परमाणूची व्याख्या आपल्या वैशेषिक दर्शन नावाच्या, वैशेषिक सूत्र नावाच्या ग्रंथामध्ये त्यांनी अशा प्रकारची रचना केलेली आपल्याला दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, या अंतर्गत कासा व्याख्या अर्णव विचारतोय, ती व्याख्या नेमकी कोणती आहे? मग ते सांगतात या ठिकाणी, जाल सूर्य मरीचिस्थम यत् सूक्ष्मं दृश्यते रजः तस्य षष्ठतमः भागः परमाणु इति कथ्यते. काय सांगतात ते बघा. अर्णव लगेच विचारतो. अर्णवची जिज्ञासा जागृत झालेली आहे, नेमकं काय सांगितलं त्याच्यामध्ये. मग तो विचारतोय बाबांना, कासा व्याख्या? कोणती व्याख्या ती? बाबा लगेच श्लोकात सांगून टाकतात. काय म्हणतात ते? की जाल सूर्य मरीचिस्थम यत् सूक्ष्मं दृश्यते रजः तस्य षष्ठतमः भागः परमाणु इति कथ्यते. काय सांगतात ते? जाल सूर्य मरीचिस्थम. आपल्या घरी सगळ्यांना माहिती आहे, खिडकी माहिती आहे. खिडकीच्या याच्यातनं सूर्याची किरण आत येतात, झरोक्यातनं आपण म्हणतो त्याला. तर या जाल सूर्य मरीचिस्थम, मरीचिस्थम म्हणजे खिडकीच्या जाळीतनं येणारी. मरीचिस्थम जाल सूर्यम मरीचिस्थम यत् सूक्ष्मं दृश्यते यत् सूक्ष्मः रजः दृश्यते. ज्या वेळेला सूर्याची किरण, तुम्ही कदाचित लहानपणी खेळला असाल, ज्यांच्याकडे कौलारू घर आहेत त्या कौलाच्या तिरपीतनं सूर्याची किरण खाली पडतात. आणि ज्या वेळेला ही किरण खाली पडतात त्यावेळेला याच्यातनं धुलीकण इकडे तिकडे जाताना आपण बघतो. त्याचं उदाहरण कणादांनी दिलेलं आहे. जाल सूर्य मरीचिस्थम, मरीचिस्थम जाल सूर्यस्य
सूक्ष्म दृश्यते रजः, त्या किरणांमध्ये जे धूलिकण दिसतात, यत रजः दृश्यते, ज्या धूलिकण दिसतात त्यातील एका धूलिकणाचा 6वा भाग, तस्य षष्ठतमः भागः, त्याचा 6वा भाग, झरोक्यातून पडलेल्या सूर्याच्या किरणांमध्ये सूक्ष्म धूलिकण जे दिसतात त्या धूलिकणांपैकी एका कणाचा 6वा भाग, तस्य षष्ठतमः भागः परमाणु इति कथ्यते. त्या सूर्यकिरणांमध्ये पडलेल्या दिसणाऱ्या धूलिकणांपैकी एका धूलिकणाचा 6वा भाग, षष्ठतमः भागः, 6वा भाग म्हणजेच परमाणु इति कथ्यते. त्याला परमाणु म्हटलं जातं असं कणाद सांगतोय. कधी सांगतोय? इसवी सन पूर्व 5व्या-6व्या शतकामध्ये. काळ निश्चित नाही, परंतु इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये कशा प्रकारचं विधान करतोय म्हणजे त्याचं चिंतन किती असावं. झरोक्यातून, खिडकीच्या झरोक्यातून पडणाऱ्या सूर्यकिरणांमध्ये पडलेल्या दिसणाऱ्या धूलिकणांपैकी एका धूलिकणातील 6वा भाग म्हणजेच परमाणु होय असं ते सांगतायत. अर्णवः अहम एतद् विषये विस्तरेण पठितुम् इच्छामि. मी याविषयी जरा विस्ताराने वाचू इच्छितो. विस्तरेण पठितुम् इच्छामि. कारण बाबांनी सांगितलेलं जे उत्तर होतं ते अगदी तोकडं होतं, थोडक्यात होतं, नेमकं होतं. आता त्याला विस्ताराने ऐकण्याची, वाचण्याची जिज्ञासाच्या मनामध्ये उत्पन्न झालेली आहे. पिता वडिलांना तेच हवं होतं. वडील म्हणतायत, काय म्हणतायत? उत्तमं श्वः मम महाविद्यालयम् आगच्छ. त्वं मम महाविद्यालयम् आगच्छ. श्वः, कदा? श्वः म्हणजे उद्या. त्वं मम महाविद्यालये आगच्छ. तत्र कणादविषयकानि नैकानि पुस्तकानि सन्ति. महाविद्यालये ग्रंथालयं वर्तते. ग्रंथालयेषु कणादविषये नैकानि पुस्तकानि सन्ति. तत्र जिज्ञासा, तव जिज्ञासा तत्र निश्चयेन शाम्येत. त्या ठिकाणी तू पुस्तकांचं वाचन केले असता तुझी जिज्ञासा निश्चित स्वरूपानं, तुझी जिज्ञासेचं शमन निश्चित स्वरूपामध्ये होईल. विद्यार्थी मित्रांनो, आपण सुद्धा या पाठाच्या माध्यमातून एक विचार करूयात की हा आपला जो वैभवशाली इतिहास काळाच्या ओघामध्ये कुठेतरी गडप झालेला आहे, तो गडप झालेला इतिहास, काळाच्या अनेक थरांमध्ये काढला गेलेला हा इतिहास आहे, तो आपण परत त्याला नवा उजाळा, नवी झळाळी तुमच्या माध्यमातून प्राप्त होईल अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आपला हा पाठ आपण थांबूया. याचा जो स्वाध्याय आहे, किंबहुना अनेक पाठांचे सुद्धा स्वाध्यायाचे एकत्रित व्हिडिओ करण्याचं वचन मी तुम्हाला दिलेलं आहे, प्रॉमिस तुम्हाला मी केलेलं, आणि ते निश्चित स्वरूपामध्ये यावेळी येणाऱ्या कालावधीत पूर्ण करेल. सगळे स्वाध्याय आपण त्याच्या अंतर्गत घेऊ, त्यासोबतच या पाठाचा सुद्धा स्वाध्याय घेऊया. तोपर्यंत मला जरा थांबा द्या, विराम द्या. धन्यवाद.